2025 मध्ये अनेक सेलिब्रिटी कपल्स लग्नबंधनात अडकले, पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या लग्नाची. सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठीला पूजा आणि सोहमच्या डेटिंग बद्दल एक्सक्लुझिव्ह माहिती दिली होती. पूजा सून म्हणून घरी यायला हवी असा हट्ट बांदेकर दाम्पत्याने धरला होता. सोन चाफा या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा यांनी सुनेचं पोटभर कौतुक केलंय. सोहम आणि पूजाची पहिली भेट, पूजाचा स्वभाव या सगळ्याबद्दल त्यांनी सांगितलं. पूजा आणि सोहमने राजश्री मराठीच्या मुलाखतीतच त्यांची भेट कशी झाली होती हे सांगितलेलं. पाणीपुरी खायला दोघंही पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर जेव्हा सोहम घरी आला तेव्हाची परिस्थिती सुचित्रा यांनी या मुलाखतीत सांगितली. त्या म्हणाल्या, मी तिला आधीच पाहिलं होतं आणि ती मला ऑन स्क्रीन खूप आवडायची. मी तिला कधीच भेटले वगैरे नव्हते. असा प्रत्यक्ष काही संबंध नव्हता. तिने आमच्या ऑलमोस्ट सुफर संपूर्ण या मालिकेत काम केलं होतं, पण तेव्हाही मी तिला भेटले नव्हते. सोहम आणि तिची पहिली भेट होती तेव्हा ते दोघं पाणीपुरी खायला गेले होते. आदेश अमेरिकेत होता आणि घरी मी एकटीच होते. तो घरी आला आणि म्हणाला, आई मी पाणीपुरी खाऊन आलोय, तर मला जेवायला नकोय. मी पण ओके म्हणाले. तो रूम मध्ये गेला आणि त्याला जाणवलं आपण कोणासोबत गेलो होतो हे आईने विचारलंच नाही. तेव्हा तो स्वतःहून बाहेर आला आणि मला म्हणाला, तुला माहितीये का मी कोणासोबत पाणीपुरी खायला गेलो होतो? पूजा सोबत. तेव्हा कोण पूजा असं मी विचारलं. विचारल्यावर त्याने पूजा बिरारी असं सांगितलं. मी ऐकूनच शॉक झाले आणि विचारलं, ती कुठे भेटली तुला? मग तेव्हा त्याने सांगितलं, आम्ही बरेच दिवस बोलतोय आणि आज पहिल्यांदाच भेटलो. तेव्हा मी म्हणाले, सोहम बघ मुलगी चांगली आहे, हिचा विचार कर. तेव्हा तो म्हणाला, आई ही पहिलीच भेट आहे, थोडं थांब. पुढे सुचित्रा यांनी सुनेचं पोटभर कौतुक केलं. त्या म्हणाल्या, तिचा स्वभाव खूप साधा आहे. पहिल्याच भेटीत खूप गोड वाटली. तिचं बोलणं सुद्धा आपलेपणाचं वाटलं. सोहम खूप लकी आहे की त्याला पूजासारखी जोडीदार मिळाली. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सोहमने सुद्धा त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा राजश्री मराठीच्या मुलाखतीत सांगितलेला. काय म्हणाला होता सोहम पहा. मी हिला बोललो की मला भेटशील का, मी सगळ्यात उत्तम पाणीपुरी तुला खायला घालेन, आयुष्यात अशी खाल्ली नसेल अशी पाणीपुरी. तर लगेच आमचा, कारण मॅडम पुण्याच्या असल्यामुळे मुंबईत पाणीपुरी चांगली मिळते हे मला फक्त सांगायचं होतं, बाकी माझं काही म्हणणं नव्हतं. हा मिळतेच आणि येस, आता पण ठीक आहे, पण ते वेगळं कधी कधी वाटू शकतं. अगं माझ्या एरियामध्ये नव्हती चांगली मिळत. मग मला असं व्हायचं की मालाड मध्ये मारवे रोडला हिला कशी चांगली पाणीपुरी मिळेल? कुठेच नव्हतं. म्हणजे मी गोरेगाव पर्यंत जाऊन आले होते आणि ऐकतात मग उत्तम पाणीपुरी मिळते, मी घेऊन जातो. मग मी ठाण्याला घेऊन गेलो. ठाण्याला हिने पाणीपुरी खाल्ली, प्रशांत कॉर्नर. येस. हा, तर ती खाल्ली. त्याच्यात बघ माझ्या सूत्रांना अप्रिशिएट कर. त्यांनी त्याच्या बाजूला सतरंज पाणीपुरी आहे, तिथे तिला नंतर घेऊन गेलो. अरे मग छान छान छान. आणि मला कुठे ना त्या 10-15 एक तासाच्या इंटरॅक्शन मध्ये मी तेव्हा मी सुखकळलेच्या शूटला होतो. तू अशी उलटी घोडबंदरने आलेलीस, राईट? सो हा, मी घोडबंदरमध्ये तिला प्रशांत कॉर्नरला घेऊन आलो. तिकडनं तिला मुलुंडला, कारण मुलुंडला मनीषची कॉफी खूप छान, कॉम्बिनेशन खूप ऑड होतं. पण एक साधारण, पण ठीक आहे, कॉफी पण आवडीचा विषय आणि हे पण छान होतं. असं तिथून मी पवईला गेलो. सो करेक्ट अशी एक प्रदक्षिणा झाली. मी पहिला गेलो, त्यानंतर मी तिला हायवेच्या तिने टॅक्सी पकडली, ती घरी गेली, मी घरी आलो. त्या इंटरॅक्शन मध्ये कुठे ना कुठेतरी वाटलं की अरे हे खूप सेम आहे, खूप सिमिलर आहे. आणि आपण एक अंदाज घेतो ना की बाबा तुला काय वाटतं आयुष्याचं, की कारण मी हे खूप क्लिअर केलं की आपण असं एक तीर मारतो ना की आता बाबा मला कधीच झोन हा टाइमपास कधीच नव्हता, तरी नाही. आणि आता तर मी जर कोणाला, जर मी प्रेमात पडलो तर मी लग्न करायला, मला लग्नच करायचं आता. मला एक इन जनरल झोन तिथं म्हणत झालं की हो आता सिरियल सुरू आहे, ते सगळं सुरू आहे, पण त्याच्यामध्ये हे मिळालं तर आय वॉन्ट टू गेट इन दॅट झोन. मी घरी गेलो. मी हा मुद्दा तिकडे संपवतो, देन यू कॅन प्लीज कंटिन्यू. मी घरी गेलो आणि ज्या दिवशी मी पूजाला भेटलेलो, घरी गेलो, दरवाजा उघडला तर आई अशी, असं सेम असं रूम आहे, असाच दरवाजा आईचा. तर उघडल्यावर मी आईला हॅलो, तर युजली आई विचारते काय रे जेवलास, कुठे, कोणावर होतास, काय रे, मग त्यांना तरी घेऊन मला एक्सेट्रा एक्सेट्रा. काय बघ काय काय गाई काय, अरे सोम जेवलास हो, पाणीपुरी खाल्ली. तर युजली विचारतो, अरे पाणीपुरी एकटी खायची गोष्ट नाही आहे, अरे मस्त मस्त, चला एन्जॉय एन्जॉय. मला, मी रूम मध्ये गेलो, मला प्रश्नच पडला, हिने मला विचारलं का नाही, जेव्हा मला एकदा हवंय तिने विचारावं मी कोणाला भेटलो. मी 10-15 मिनिटं जरा घालवली. मग मी गेलो, हॅलो आई ऐक ना, हा बोल, जर बोल, हा ये. तर ती लगेच अशी होती, ती डायरेक्ट अशी सरळ झाली. अचानक काय याला बाकी सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो हे काय.
नाही मी आज पाणीपुरी खायला गेलो. हो तू बोललास कोणाला तरी गेलेलो. अरे वा कोण कोण तर ना तुझी अशी तर ते वा कोण 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 बोललो पूजा 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 बिरारी बोलला रे. काय बस 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 रिस्पेक्ट एवढा वाढला. अरे काय म्हणून नाही आहे म्हणजे त्या झोन मध्ये आम्ही अजिबात भेटलो नाही. मैत्री म्हणून भेटलो. खूप छान वाटलं आणि असं भेटलो म्हणून मला तुला माहिती पाहिजे म्हणून. बाकी लबाछुपा काही नाहीये बट असं आहे. अरे वा वा सोम सोम बघा मुलगी चांगली आहे. अरे वा. काही महिने डेट केल्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये दोघांनी लग्न केलं. सुचित्रा बांदेकर यांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सोहम आणि पूजाने त्यांचा वेगळा संसार थाटला. पण आदेश आणि सुचित्रा यांच्यासोबत पूजाचा मस्त बॉन्ड आहे. नुकतीच पूजा सासऱ्यांसोबत वारीमध्येही सामील झाली होती. तुम्हाला कशी वाटते सोहम आणि पूजाची जोडी आणि त्यांच्या भेटीचा हा धमाल किस्सा तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.